म्हणजे असं एकही मराठी घर तुम्हाला सापडणार नाही की जिथं उन्हाळ्यामध्ये हे दोन पदार्थ त्यांच्या घरामध्ये होत नसतील. येस, मी बोलतो आहे समर किंग कैरीची डाळ आणि कैरीच्या पन्ह्याबद्दल. तो वेळ न दवडता सुरू करूयात आपला उन्हाळा स्पेशल एपिसोड कैरीची डाळ आणि पन्ह्याचा. नमस्कार, मी अधीश गबाले आणि ही माझी आई मीरा गबाले. आता इतके दिवस तुम्हाला माहितीच झालं असणार आहे की बाबा आमचं हे फूड कुटुंबाचं किचन आहे, ते सगळ्यांसाठी खुलं आहे. तुम्ही यायचं आहे, तुमचे छान छान पदार्थ आणि त्याच्या मागच्या ज्या स्टोरीज आहेत हे आपण सेलिब्रेट करायचं आहे. आणि आज लिटरली मी काय जे जे लोक बघणार आहेत ते सगळे लोक त्यांचं चाइल्डहुड, त्यांचं लहानपण एन्जॉय करणार आहेत. आणि ह्या दोन रेसिपीज अशा आहेत ना की ज्यांनी आपण डायरेक्टली लहानपणामध्ये जाणार आहोत. सो कैरीची डाळ आणि पन्ह. सो आम्ही पहिल्यांदा विचार केला होता मी आणि आईने की बाबा फक्त पन्ह्याचा एक वेगळा एपिसोड करूयात किंवा पहिलं कैरीच्या डाळीचा वेगळा एक एपिसोड करूयात. पण आई म्हणली नाही, ह्या दोन्ही गोष्टी एकमेकांना खूप कॉम्प्लिमेंटरी करतात, त्यामुळे ते एकत्रच करायला पाहिजे. सो सगळ्यात पहिल्यांदा आता आपण कैरीची डाळ करून घेऊया आणि मग थंडगार पन्ह करूया. सो आई, आपल्याला डाळीसाठी काय काय लागणार आहे ते सांग. भिजवलेली हरभऱ्याची डाळ, बरोबर, एक 3-4 तास तरी ती भिजली गेली पाहिजे. आई एक क्लॅरिफिकेशन, मला मारू नकोस, हरभऱ्याची डाळ म्हणजे ज्याचं आपण पुरण करतो. वरणाची डाळ नाही, वरणाची डाळ तुरीची असते आणि पुरणाची डाळ हरभऱ्याची असते. येस, कळलेलं आहे मला. आणि कैरी किसून घ्यायची, सालं काढून किसून घ्यायची. ती सालं काढून का? सालाचा कडवटपणा त्याच्यात उतरतो, तेव्हा सालं काढून ती कैरी किसून घ्यायची. तो किस आहे ह्याचा. आणि त्यातल्या त्यातलं तुम्ही कैरी कुठून चोरून आणली असेल, कुठून तोडून आणली असेल तर त्याचा जो काही स्वाद येतो विकतच्या कैरीमध्ये नाही. कोथिंबीर पाहिजेच, त्याच्याशिवाय आमच्या घरात कोथिंबीरशिवाय पदार्थ होऊ शकत. हिरव्या मिरच्या, मीठ, चवीनुसार साखर, कढीपत्ता आणि सांडगी मिरची घालते नेहमी, पण ती फोडणीमध्ये घालायची. आणि फोडणीचं साहित्य सगळं. अच्छा, म्हणजे हीच आमच्या घरची जी कैरीची डाळ आहे त्याची ही वेगळी खासियत आहे की बाकीच्या लोकांच्या घरामध्ये काय करतात की नुसतं कैरी किसून त्याला एक फोडणी वगैरे दिली, फोडणी घालतात किंवा सुक्या मिरच्या घालतात. मी त्याच्या सांडगी मिरची घालते, तुकडे करून फोडणीमध्ये घालायची. आणि ट्रस्ट मी गाईज, द मोमेंट तुम्ही सांडगी मिरची घालाल ना तुमच्या वाटल्या डाळीमध्ये, त्याचा एक जो काही खमंग अरोमा येतो आणि चव तर छान असते त्या सारणाची. नक्की नक्की एकदा करून बघा तुम्ही, तुम्हाला नक्कीच आवडेल सांडगी मिरची घालून केलेली. बात आहे. सो वेळ न दवडता सुरू करूया. सो सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं? पहिल्यांदा आपण आता ही भिजवलेली हरभऱ्याची डाळ आहे ती मिक्सरवर बारीक करून घेऊया. आणि ही डाळ खूप बारीक पेस्ट नाही करायची, चालू बंद मिक्सर असं हे करायचं, म्हणजे पल्स मोडवर. आणि थोडीशी दरदरीत ती वाटायची. आणि वाटताना त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या घालायच्या. आपल्याला कितपत तिखट लागते त्याप्रमाणे मी त्याच्यात 2 मिरच्या घालणार आहे, हिरव्या मिरच्या. सो डाळ घातली, 2 हिरव्या मिरच्या घातल्या. काही काही लोक याच्यामध्ये जिरं पण घालतात, काहीच हरकत नाही. आवडत असेल तर जरूर घाला तुम्ही. एक काम करा, तू इकडे ये आणि तू दाखव म्हणजे किती प्रमाणात आपल्याला करायचं. झालं? येस. आता 1 मिनिट आपण कॅमेराला दाखवूया. सो तुम्ही आता कॅमेराच्या क्लोज मध्ये बघा की कितपत आम्ही ती दरदरी ठेवलेली आहे डाळ. सो या कन्सिस्टन्सीला डाळ आपल्याला ठेवायची आहे, म्हणजे अगदी पूर्ण ती रवाळ पण नाही झाली पाहिजे आणि अगदी त्याचे पेस्ट पण हे नको. बाउल देता, बाउल मध्ये काढूया आपण चमचा दे. सो आई, आज आपण मिक्सरवरती इतकं पटकन काढून घेतो, पण आय एम शुअर तुम्ही कधी काळी हे पाटा वरवंट्यावरती सुद्धा केली असेल. नक्कीच. मी खलबत्त्यात कुटून सुद्धा डाळ केलेली आहे आणि पाट्या वरवंट्यावर वाटून सुद्धा केलेली आहे. पण आई त्याची चव काहीतरी नक्की ह्याच्यापेक्षा वेगळीच चव लागते. आता हे पर्याय आहेत सगळे, पण तेव्हा मिक्सर नव्हता, तेव्हा आम्ही पाट्यावर वाटूनच केलेली आहे. आता काय करायचं आपल्याला? आधी आपण फोडणीचं भांड तू तापत ठेवायच्यावर, तो पण मी बाकीचं सगळं साहित्य त्याच्यात घालून घेते. ओके. चमचा दे मला. ओके. त्याच्यात मी किसलेली कैरी घालते त्याच्यामध्ये. ओके. आपल्या अंदाजाने घालायची, म्हणजे कितपत आणि आंबटपणा त्याचा कसा आहे हे सगळं बघून आपण ते घालायचं. त्याच्यात आता मीठ घालते चवीनुसार. मीठ हे मी हाताने घालते. हातानीच घाल.
आतापर्यंत आपल्या सगळ्या व्ह्युअर्सना माहिती झालं असेल की Yes, आई yes. हातानीच मीठ आणि साखर घालते. साखर पण आताच घालायची. हो, साखर अगदी चवीपुरती घालायची. चवीपुरती घालायची, पण मी घालते त्यांनी छान चव येते त्याला. करेक्ट. मला वाटतं आता हे भांड तापलंय. हो, मला तेल देशील तिकडनं. होते. तोपर्यंत तू काय कोथिंबीर घालून घेते. थोडीशी कोथिंबीर घालते, नंतर थोडी वरण घालूया. आणि आता हे तेल घातल्यानंतर सगळ्यात मोठं जोखमीचं काम म्हणजे याच्यामध्ये कढीपत्ता घालायचा. हो, मला असं वाटतं सगळ्या आयांना ही सुपर पॉवर काही जन्मजात असते की हे शिकला की येतं. शिकलं की. सो तेल आपलं चांगलं तापलंय. येस. सो आई तुला आता पहिलं काय मला देऊ? फोडणीचं साहित्य दे सगळं. फोडणीचं साहित्य देऊ सगळं. ओके. गॅस बारीक ठेवायचा, नाही तर मग जळेल. हो ठीक. काय काय घालायचंय बघ. मी हे धरतो. आज हे शिवधनुष्य मी पेलतो. मोहरी टाकते फोडणीमध्ये. वा. थोडी मोहरी, थोडं जिरं, मोहरी, जिरं, हिंग घालायचं, हिंग आणि हळद. हळद, हो. कढीपत्ता घालायचा, कढीपत्ता घालायचा आणि आहे. ही जी सांडगी मिरची आहे हा. ती फोडणीमध्ये घालायची. अच्छा. म्हणजे तसं छान ती तळली गेली पाहिजे. मात्र करेक्ट करेक्ट. दे इकडं मी. हा घे, तू घे. आता तू तुझं काम तू तुझ्या हातात घे. नाईस. आणि आता ही फोडणी आपण ह्याच्यात घालूया. करेक्ट. मिक्स करायचं काम मी करू शकतो. येस, तुझं आवडीचं काम. माझ्या आवडीचं काम. सो द मोमेंट ती आपण फोडणी घातली त्याचा रंग किती छान पालटला. मग तुकडे नको करू त्याचे, अच्छा फक्त ते तुकडे राहू देत का? तुकडे राहू दे त्याचे. जस्ट ती मिक्स कर. अच्छा. थोडी कोथिंबीर घाला अजून जराशी, थोडीशी. थोडीशी कोथिंबीर घालू अजून? घाल. ओके हे घे, घाल. ओके. बस बस. Done. सो आपली कैरीची डाळ तर आता रेडी. तयार झाली. सो आता पण कैरीची डाळ आहे, पण पन्ह्याशिवाय तर त्याला पर्याय नाही ना. सो आम्ही पन्ह्याची तयारी करतो. पण तोपर्यंत तुम्ही काय करा, तोपर्यंत तुम्ही पटकन आमच्या या किचनची टूर घ्या. कारण आमचं किचन हे छानपैकी सजलेलं आहे. ते म्हणजे पॉटरी डेंगच्या सिरामिक भांड्यांनी. ही भांडी तुम्ही बघू शकता, जेवढी दिसायला सुंदर आहेत तेवढी वापरायला सुद्धा मजबूत आहेत. सो मी आमच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पॉटरी डेंगच्या वेबसाईटचं सुद्धा मेन्शन करतो. सो तिथे जाऊन तुम्ही ही सगळी भांडी घेऊ शकता. सो चला, किचन टूर झालेली आहे. पुन्हा एकदा बालपणामध्ये शिरूयात आणि आता तयार करूयात कैरीचं पन्हं. आता कैरीचं पन्हं म्हटलं ना की माझ्या 2 आठवणी खूप खास आहेत. एक तर म्हणजे आई मला लहानपणी, मी 5-6 वर्षाचा होतो तोपर्यंत आई चैत्राच्या हळदी कुंकवाला घेऊन जायची आणि तिथे मग मी जाऊन ते पन्हं बिनं प्यायचो. म्हणजे ती डाळ आणि पन्हं इतकं खाल्लं जायचं. त्याची चवच वेगळी लागते. हा, पण त्याच्यानंतर पोट दुखायचं. आणि नंतर जसं मोठं झालं तसं मग आई काही घेऊन नाही जायची. पण तरी त्यातल्या त्या आईच्या जवळच्या मैत्रिणी होत्या, त्या मात्र मग बोलवायच्या, पन्हं प्यायला बोलवायच्या. आणि दुसरी माझी छान आठवण म्हणजे आता म्हणजे माझा आजोळ साताऱ्यात, माझी आजी साताऱ्याला राहायची आणि बाबांचं गाव कोल्हापूर. तर त्यावेळेला आम्ही कसं करायचो, आम्ही कोल्हापूरहून येताना साताऱ्याला गाडी थांबवायची. तर तेव्हा माझी आजी काय करायची, आजी माझी स्टँडला येऊन थांबायची. आणि आजी काय करायची, असं मोठ्या बाटलीमध्ये, त्यामुळे त्याचे सॉसच्या मोठ्या बाटल्या असायच्या, त्याच्यामध्ये भरून आजी पन्हं करायची. हो, कारण आजीचं काय प्रॅक्टिस असायची, आजी एकदम असं महिनाभराच्या सगळ्या कैऱ्या उकडून ते हे करून ठेवायची, तर त्याचा पल्प काढून फ्रीज मध्ये ठेवायची. सो ती प्रॅक्टिस अजूनही आमच्या घरात आहे, की अजूनही मार्केटमध्ये कैऱ्या आल्या की आई त्याचा गर काढून तो एक रेडीमेड तयार करून फ्रीजर मध्ये ठेवायचा. हा, म्हणजे टिकतो काही दिवस. आणि ट्रस्ट मी काय, जेव्हाही आपण उन्हातनं दमून भागून येतो त्याच्यानंतर म्हणजे बाकी बोल नाही, पन्हं प्यावंसं वाटलं. हा, एक्झॅक्टली, मी तेच म्हणत होतो की बाकीच्या सरबतांपेक्षा पन्ह्याचा जो एक शांतता आहे ना ती वेगळीच आहे. सो ज्या पदार्थाचं एवढं कौतुक केलंय ते करायला आपल्याला काय काय लागणार आहे, आई सांग मला काय काय लागणार. कैरी उकडून त्याचा पल्प करून घेतलाय आपण, कोय घ्यायची नाही. आणि ते करताना सुद्धा आपण सालं काढली. हो, सालं काढून मग कैरी आपण उकडून घेतली कुकरमध्ये, 3 शिट्ट्या केल्या
आणि गार झाल्यानंतर कैरीचा तो वरचा पल्प काढला, कोय घेतली नाही आपण, गूळ घेतला, कारण पल्पमध्ये साखरेपेक्षा गूळ जास्त छान वाटतो, गुळाचा रंग छान येतो एक तर पन्ह्याला आणि चव पण छान लागते. आई मला एक सांग, गुळाला काय असं प्रमाण असतं का की एवढी वाटी जर कैरी असेल तर? नाही, मी अंदाजाने घालते, कारण कमी जास्त कैरी म्हणजे आंबट असते किंवा कशी असते त्या आपल्या अंदाजाने मी घालते. आणि गुळाच्या ऐवजी आपण साखर सुद्धा? हो, साखर सुद्धा घालू शकतो, पण आपल्याकडे सगळ्यांना गुळाचं पन्हं आवडतं म्हणून मी गुळ घालते त्याच्यामध्ये. चवीनुसार मीठ घालायचंय, वेलची पावडर, आणि पन्हं तयार झाल्यानंतर आपण त्याच्यात एक दोन तीन अशा केशराच्या काड्या घातल्या आणि ते थंड करायला फ्रीजमध्ये ठेवायचं आणि मग पन्हं प्यायचं. केशराचा रंग त्याच्यामध्ये उतरतो आणि इतका सुरेख रंग त्या पन्ह्याला येतो आणि थंड आणि केशर घातलेलं ते पन्हं असतं, प्यायचा खूप मजा येते ती. सो चला कृती सुरू करूया. नक्कीच. काय करायचं सांग? हा पल्प आधी मिक्सरच्या भांड्यात घाल. मला ना कैरीचं पन्हं आणि हे म्हणलं ना की तुम्ही सुद्धा सर्च करा, ही कुठल्या प्रकारचं पेड प्रमोशन वगैरे काही नाही. सोनाली कुलकर्णी यांची म्हणजे मोठ्या सिनियर सोनाली कुलकर्णींची चैत्र नावाची एक शॉर्ट फिल्म आहे, ज्याच्यामध्ये ना एक लहान मुलाचं फॅसिनेशन असतं की पन्हं आणि डाळ याच्या बाबतीमध्ये, पण समहाव त्याच्या आईला ना ते घरच्या परिस्थितीमुळे असं करता येत नसतं, हे करता येत नसतं. 4 चमचे घालून, पण एका पॉइंटला ती त्या मुलाच्या मनासाठी ते सगळं घाट घालते आणि लिटरली त्याच्यामध्ये असं दाखवलंय ना की पूर्वीच्या काळची ती पितळीची पिंप असायची ना, पिंप भरून ते पन्हं करतात. आणि मला जेव्हा ते मी बघितलं तर मला ते इतकं फॅसिनेटिंग वाटलं होतं की यार लहानपण पाहिजे तर हे असं पाहिजे. सो आता ह्याच्यामध्ये बारीक करून मिक्स कैरीचा पल्प घेतलाय, गुळ घातलाय, मीठ नंतर घालायचं, मीठ आणि वेलदोडा नंतर घालायचं, दोन्ही नंतर घालायचं. अरे मी कसं विसरू शकतो यार, वेलदोडा काय मी शेवटी घालायचा, आपण पहिल्या भागापासून शिकलोय, वास टिकायला पाहिजे. पण हे आपण आता एकदम फाईन पेस्ट करायचं, मिक्स झाला पाहिजे गुळ त्याच्यामध्ये पूर्णपणे. अगदी अगदी. ओके, 3, 2, 1 गणपती बाप्पा मोरया. झालं असेल? येस, बघ ना, बघ बरं तू झालं ना. हो. सो आमचा हा जो कैरीचा पल्प आहे त्याच्यामध्ये छान गूळ घालून मस्त त्याची पेस्ट करून घेतलेली आहे. त्याच्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ घालायचं, वेलदोडा घालायचा आणि केशराच्या काड्या आणि जसं आवश्यकतेनुसार पाणी घालायचं. सो आमची कैरीची डाळ आणि हे पन्हं कसं दिसतंय याचा फायनल लुक बघून घ्या. आई शपथ सांगतो, हे नुसते रंग बघूनच मला ऑलरेडी आतनं डोळ्यांना मनाला घशाला गारवा मिळायला सुरुवात झालेली आहे. सो आमची छान ही कैरीची डाळ आणि पन्हं तयार आहे. आणि ही जी पॉटेडेंची ही जी बोल्स आहेत ना, ही छोटी छोटी, आता ह्याला बोल्स म्हणायचं काय म्हणायचं मला माहित नाही एक्झॅक्ट शब्द, पण ते इतके कमाल आहेत ना, एकदम परफेक्ट बाईट साईज मध्ये. आणि आता आई, एरवी तू दरवेळेला आम्हाला टेस्ट देतेस, आज तूच बनवलेला पदार्थ तू टेस्ट कर आणि सांग कसा वाटतो. येस, नक्कीच. येस, गो अहेड. मस्त झालं, अगदी परफेक्ट आजी सारखं झालं. अगदी अगदी. माझ्या आईला छळायचं असलं की मी तिला हे म्हणतो की झालंय का, आजी सारखं झालं आहे का, आजी सारखं झालंय म्हणजे मिळवलं. सो जर तुम्हाला सुद्धा या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये इन्स्टंट जर लहानपणीच्या आठवणींमध्ये जायचं असेल तर प्लीज ही कैरीची डाळ आणि हे जे पन्हं हे करा. हो, मला माहितीये आजच्या भागाचा प्रश्न तुम्हाला विचारणं गरजेचं आहे, तो विचारतो. आणि तो प्रश्न असा आहे की आज दोन्हीही आपण ही जी कैरीची डाळ केली आणि पन्हं केलं, हे करताना आईनी कैरीच्या बाबतीमध्ये एक खास इन्स्ट्रक्शन तुम्हाला दिली होती. ती काय, आमचा हा जो व्हॉट्सअप नंबर देतोय त्याच्यावरती आम्हाला सांगायचं आहे. ॲट द सेम टाइम ह्याच नंबरवरती तुम्ही तुमच्याकडच्या सुद्धा ज्या रेसिपीज आहेत त्या आमच्यापर्यंत पोहोचू शकता, आमच्या किचनमध्ये येऊ शकता. जसं आज मी माझ्या लहानपणीच्या आठवणी सांगितल्या, तशा लहानपणीच्या तुमच्याही आठवणी, फूडच्या मागच्या तुमच्या ज्या काही आठवणी आहेत या सगळं आपण सेलिब्रेट करणार आहोत. सो आत्ता जरी हा भाग इथे थांबत असलो तरी आपण नेहमी जसं भागाच्या एंडला म्हणतो तसं पुन्हा एकदा म्हणणार आहे की खाण्यावरती प्रेम करत राहायचंय. पुढचा आई तू बोल. आणि त्यासाठी फूड कुटुंबाला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायचं.